बुलढाणा जिल्हा जात पडताळणी समितीचे संशोधन प्रभारी अधिकारी मनोज मेरत आता थेट राजकीय वादाच्या भोवऱ्यात सापडले आहेत. शिवसेना उबाठा गटाचे नेते आणि माजी मंत्री आमदार अनिल परब यांनी अधिवेशनात मेरत यांच्यावर गंभीर आरोप करत त्यांच्यावर कडक कारवाईची मागणी केली आहे. आमदार अनिल परब यांनी विधिमंडळात मुद्दा उपस्थित करताना असा ठपका ठेवला की मनोज मेरत यांनी आर्थिक लोभापोटी बंजारा समाजाच्या प्रवर्गातील बोगस जात प्रमाणपत्रांचे अवैधपणे व्हॅलिडिटी पडताळणी प्रमाणपत्र दिली आहेत. परब यांनी मेरत यांचा उल्लेख या रॅकेटचे म्होरक्या असा केला असून ते गेल्या 10 वर्षांपासून बुलढाण्यातच ठाण मांडून बसले आहेत आणि भ्रष्टाचाराचे जाळे विणत आहेत असा गंभीर आरोप केला आहे. अनिल परब यांच्या आरोपांनंतर मनोज मेरत यांनी आपली बाजू मांडताना आमदारांचे दावे खोडून काढले आहेत. मेरत यांच्या म्हणण्यानुसार मी 10 वर्षांपासून एकाच ठिकाणी कार्यरत आहे हे म्हणणे पूर्णतः चुकीचे आहे. 2024 मध्ये माझी बदली अकोला येथे संशोधन अधिकारी म्हणून झाली आहे. सध्या माझ्याकडे बुलढाणा संशोधन अधिकारी आणि सामाजिक न्याय विभागाच्या सहाय्यक आयुक्तपदाचा केवळ प्रभारी कार्यभार आहे. थोडक्यात मेरत यांनी आमदारांनी अधिवेशनात मांडलेला मुद्दा हा चुकीच्या माहितीवर आधारित असल्याचे सुचवले आहे. या प्रकरणामुळे जिल्ह्यात राजकीय नेता विरुद्ध शासकीय अधिकारी असा सामना रंगल्याचे पाहायला मिळत आहे. एका बाजूला बड्या नेत्याने भ्रष्टाचाराचे गंभीर आरोप करणे आणि दुसऱ्या बाजूला संबंधित अधिकाऱ्याने थेट नेत्याचीच माहिती चुकीची असल्याचे सांगून आव्हान देणे यामुळे बुलढाणा जिल्ह्यासह राजकीय वर्तुळात मोठी खळबळ माजली आहे. आता आपल्या माहितीवर प्रश्नचिन्ह उपस्थित करणाऱ्या मनोज मेरत नामक अधिकाऱ्याला उबाठा शिवसेनेचे नेते आमदार अनिल परब काय प्रत्युत्तर देतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. की मागच्या वेळेला हिवाळी अधिवेशनामध्ये हा चौकशी अहवाल आला की 50 बोगस जात प्रमाणपत्र दिली गेली. या समाजाचं सगळ्यात मोठं दुःख काय आहे, जे मूळ बंजारा समाजाचे लोक आहेत या लोकांना कमी प्रमाणपत्र मिळतात आणि बोगस लोकांना जास्त मिळतात. याचा चौकशी अहवाल आला. या चौकशी अहवालामध्ये 2 तुम्ही अधिकारी निलंबित केले. परंतु याच्यातला जो मेन म्होरक्या आहे मनोज मेरट नावाचा, हा गेले 10 वर्ष फक्त बुलढाणामध्ये बसलेला आहे. गेले 10 वर्ष बुलढाणा, तुमच्याकडे काय बदलीचे आदेश बी दे, बदलीचे काय नियम बियम आहेत की नाहीत? बदलीच्या नियमामध्ये हा माणूस बुलढाण्याच्या बाहेर गेलेलाच नाहीये. कधी सामाजिक न्यायला, कधी जिल्हा परिषदला, जिल्हा परिषदमधला व्हॅलिडिटीला, म्हणजे बुलढाणा सोडून हा माणूस कुठे बाहेरच जात नाहीये. माझी स्पेसिफिक मागणी आहे की ह्या माणसाचा बोगस जात प्रमाणपत्र देण्यामध्ये असलेला सहभाग हा चौकशीमध्ये सिद्ध झालेला आहे, तरी त्याच्यावरती कुठलीही कारवाई झालेली नाहीये. आणि त्याच्या ह्या ज्या 10 वर्षाच्या ज्या कारभाराचा तो फक्त बुलढाण्यामध्येच कसा राहिला याची आपण वरिष्ठ एखाद्या सनदी अधिकाऱ्याच्या माध्यमातून चौकशी लावून, हा जर 10 वर्ष फक्त तिथेच असेल, या बोगस जात प्रमाणपत्र देण्यामध्ये त्यांचा सहभाग असेल नाही किंवा आहेच, आपण त्याच्यावरती काय कारवाई करणार. माझी 2024 मध्ये संशोधन अधिकारी जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समिती अकोला येथे बदली झालेली आहे आणि सदर पदावर मी 2024 मध्येच रुजू झालेलो आहे. त्याच्यामुळे मी 10 वर्षापासून इथं आहे हे म्हणणं थोडं चुकीचं ठरेल. पण सध्या बुलढाणा येथे कार्यरत असल्याची सांगण्यात येते. आपल्याकडे काही पदभार आहे का तुमचा? माझ्याकडे बुलढाणा इथे कार्यालयाचा अतिरिक्त पदभार असल्यामुळे मला बुलढाण्यातलंही काम करावं लागतं. किती चार्ज आहे तुमच्याकडे? किती बरोबर? बुलढाण्यात माझ्याकडे सहाय्यक आयुक्त समाज कल्याण आणि संशोधन अधिकारी जात पडताळणी समिती बुलढाणा इथला पदभार आहे.